कुंभ राशी ऑगस्ट महिन्यामध्ये नशिबाचा युटर्न ऐकून थक्क व्हाल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या मित्रांनो, ऑगस्ट 2026 हा महिना कुंभ राशींच्या जातकांसाठी आर्थिक बाबतीत एक अत्यंत कसोटीचा आणि संकटाचा काळ घेऊन येत आहे. तुमच्या आर्थिक नियोजनावर एखाद्या अदृश्य ग्रहांची भयंकर वक्रदृष्टी पडेल, त्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. अचानक समोर येणारे मोठे आणि अनपेक्षित खर्च, कुठून तरी येऊन थकलेली बिले आणि तिजोरीतून एका पाठोपाठ होणारा पैशांचा बाजार, आणि यामुळे तुमची रात्रीची झोप आणि मानसिक शांतता पूर्णपणे उडून जाऊ शकते. या काळात पैशांचा आवक मंदावेल आणि हातातील पैसा झपाट्याने निघून गेल्यामुळे एक अनामिक भीती किंवा तुमच्या तणाव मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल. अत्यंत नाजूक आणि आव्हानात्मक काळात तुम्हाला कुंभ राशींच्या लोकांनी कोणत्याही प्रकारचा आर्थिक फसवणुकीपासून अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. बाजारातील आकर्षण थापांना, झटपट श्रीमंतीच्या योजनांना किंवा कमी वेळेत दुप्पट पैसे भरून देणाऱ्या कोणत्याही आमिषांना अजिबात बळी पडू नका. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पैशांची देवाणघेवाण करणे किंवा उधळपट्टी करणे तुम्हाला महागात पडू शकते. विशेषतः या महिन्यात कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांवर सह्या करताना 100 वेळा विचार करा आणि प्रत्येक कागदपत्र कायदेशीररित्या पूर्णपणे तपासून घ्या. तुमची एक छोटीशी निष्काळजीपणा किंवा घाई तुम्हाला कधीही न संपणाऱ्या कर्जाच्या भयंकर आणि खोल जाळ्यात ढकलू शकते, ज्यामुळे पुढील अनेक महिने तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. मात्र या सर्व भयानक आर्थिकदृष्ट्या संकटाच्या काळोखातच नशिबाने एक अत्यंत गुपित आणि आश्चर्यकारक मार्ग लपवून ठेवला आहे, जो तुम्हाला थक्क करून सोडेल. ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर ब्रह्मांडातील ग्रहांची एक अशी शक्तिशाली आणि रहस्यमय हालचाल होणार आहे, जी तुमच्या बंद नशिबाची कुलपे अचानक आणि वेगाने उघडून टाकेल. एखादा अनपेक्षित मार्ग किंवा पूर्वी केलेली एखादी विसरलेली गुप्त गुंतवणूक अशा वेळी तुमच्या मदतीला धावून येईल, जिथून पैशांचा असा प्रवाह पाऊस पडेल की तुमची सर्व जुनी कर्ज आणि आर्थिक विवंचना एका झटक्यात कायमची गायब होऊन जाईल. जर तुम्ही या काळात संयम, पैशांचे योग्य नियोजन आणि चतुर बुद्धिमत्ता दाखवली, तर हेच आर्थिक संकट यशाच्या संपत्तीच्या नव्या शिखरावर पोहोचण्याची गुरुकिल्ली ठरेल. ऑगस्ट महिना 2026 हा महिना कुंभ राशींच्या जातकांसाठी नोकरी आणि व्यावसायिक आयुष्यात एक मोठे वादळ घोंगावत आहे, ज्याची साधी कुणकुण सुद्धा तुम्हाला अद्याप लागलेली नाही. तुमच्या अफाट प्रगतीचे, कामाच्या कौशल्याने आणि वरिष्ठांच्या नजरेत निर्माण झालेल्या चांगल्या संस्थानाने काही गुप्त शत्रू तुमच्या नकळत तुमच्या पाठीमागे असा काही विषारी कट रचत आहेत, ज्यामुळे तुमची वर्षानुवर्ष उभी राहिली असती खेळती कारकिर्दी एका क्षणात धोके देऊ शकते. तुमच्या नकळत रचल्या जाणाऱ्या या कारस्थानाचा स्वभाव जर तुम्ही वेळेतच लावला नाही, तर तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात मोठी सावट निर्माण होऊ शकते. तुम्हाला मानहानीला किंवा मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागू शकते. या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात भीतीदायक बाब म्हणजे वरिष्ठांसमोर तुमची प्रतिमा पूर्णपणे मलिन करण्याचे आणि तुम्हाला तुमच्या कागदपत्रांवरून, पदांवरून खाली खेचण्याचे कारस्थान बाहेरच्या शत्रूंनी नव्हे, तर तुमच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू समजल्या जाणाऱ्या सहकाऱ्यांकडून रचले जात आहे. अशा वेळी कार्यालयात किंवा व्यवसायात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायांवर स्वतःच कुऱ्हाड मारून घेण्यासारखी ठरेल. तुमचे नवीन प्लॅन्स, महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आणि बिझनेस सिक्रेट्स चुकूनही कोणाशी शेअर करू नका, कारण तुमचीच माहिती तुमच्या विरुद्ध वापरून तुम्हाला अडचणीत आणण्याचा संपूर्ण प्लॅन तयार केला गेला आहे. या भयानक संकटाच्या काळात जर तुम्ही खचून न जाता संयम, शांतता आणि चतुर बुद्धिमत्ता दाखवली, तरी या महिन्याच्या शेवटी संपूर्ण परिस्थिती 360 अंशात तुमच्या बाजूने पलटणार आहे. तुमच्या शत्रूने रचलेला भयंकर डाव त्यांच्यावरच असा काही उलटेल की त्यांची सत्यता आणि वाईट हेतू सर्वांसमोर उघडा पडेल. या संघर्षाने लढाई तुमचा विजय पूर्णपणे निश्चित असून तुमच्या उत्तम कारागिरीचा दखल घेऊन तुम्हाला एखादी नवीन मोठी जबाबदारी, प्रमोशन किंवा ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत आहात, मोठा प्रोजेक्ट किंवा नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. ऑगस्ट 2026 हा महिना कुंभ राशींच्या जातकांसाठी कौटुंबिक वैवाहिक आयुष्यात एक अत्यंत संवेदनशील वादळ वळणावर येऊन ठेपला आहे. एका अत्यंत लहानशा आणि शिल्लक गैरसमजामुळे तुमच्या घरात सुरू असलेले हसती-खेळती शांतता, आनंद पूर्णपणे नष्ट होऊन जाऊ शकते. घरातील वातावरणात बिघडू शकते, जिथे एकमेकांविषयीचे रुसवे-फुगवे, अकारण संशय, टोकाचे वाद घर करून बसतील. या कौटुंबिक वादामागे ग्रहांचे अशुभ संकेत तर आहेतच, पण त्यासोबतच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रवेश करणारी एखादी तिसरी व्यक्ती तुमच्या घरात भांडण लावण्याचे मोठे कारस्थान रचत आहेत. तर त्या बाह्य किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारांमध्ये किंवा घरातील जवळच्या व्यक्तींमध्ये कधीही न भरून निघणारी भयंकर दरी निर्माण होण्याची शक्यता आहे, जी संपूर्ण संसाराचा ताळेबंद उद्ध्वस्त करण्याच्या कारणीभूत ठरू शकते. याचबरोबर जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल किंवा एखाद्या साध्या नवीन नात्याला पाऊल टाकण्याचा विचार करत असाल, तर या ऑगस्ट महिन्याच्या विचित्र काळात तुम्हाला अतिशय सावधगिरीने आणि डोळे उघडे ठेवून पावले टाकावी लागतील. तुमच्या आयुष्यात आलेली आणि आलेला पार्टनर
खरोखरच तुमच्यावर निष्ठावान आणि सच्चा आहे का, की तो फक्त तुमच्या भावनांशी खेळून तुमचा स्वार्थी फायदा उठवत आहे, हे पारखणे या काळात अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही या नाजूक प्रवासात डोळे झाकून कोणावरही आंधळा विश्वास ठेवला तर भविष्यात केवळ रडून पश्चाताप करण्याची आणि आयुष्यभर मनस्ताप करण्याची दुर्दैवी वेळ तुमच्यावर येऊ शकते. अशा या भयावह कौटुंबिक संघर्षाच्या आणि मानसिक तणावाच्या काळात जर तुम्ही तुमच्या रागावर कडक नियंत्रण ठेवले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. परंतु यावर एकमेव उपाय म्हणजे तुम्ही संयम बाळगून एकमेकांशी थेट संवादाचा मार्ग निवडणे होय. जर तुम्ही जुन्या गोष्टींना बाजूला सारून मोकळ्या मनाने संवाद साधला तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचा प्रेमाचा एक अतिशय नवा आणि सुंदर अंक सुरू होईल, जो तुमची नाते अधिक 10 पटीने जास्त मजबूत आणि घट्ट होईल. गैरसमज आणि कटुता कायमची मिटून जाऊन तुमच्या वैवाहिक आयुष्यात, कौटुंबिक आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची आणि उत्साहाची प्रचंड मोठी लाट येईल. ऑगस्ट हा महिना कुंभ राशींच्या जातकांसाठी आरोग्याच्या बाबतीत एक फार मोठा आणि भीतीदायक द्वेष घेऊन येत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे महत्त्वाचं तुम्हाला खूप महागात पडू शकते. लहान सहान अवस्थेकडे, थकव्याकडे किंवा कोणत्याही छोट्या लक्षणाकडे जर तुम्ही निष्काळजीपणाने दुर्लक्ष केले तर एकाएकी एखादी मोठे आजारपण तुमच्यासमोर उभे ठाकू शकते आणि तुम्हाला थेट हॉस्पिटलच्या फेऱ्या मारू लागू शकते. कामाचा अतिताण, रात्रीच्या वेळी वाढणारे अनामिक भीती किंवा मानसिक अस्वस्थता तुमच्या शारीरिक ऊर्जेचा पार्क स्वतः काढून टाकेल, ज्यामुळे शरीर थकल्यासारखे आणि ऊर्जाहीन वाटेल. या काळात विशेषतः वाहन चालवताना, प्रवास किंवा दैनंदिन धोकादायक कामे करताना अजिबात घाईगडबड करू नका. ग्रहांची वर्तमान स्थिती आणि काही वळणे घेत आहे, जे अचानक घडणाऱ्या लहान मोठ्या अपघातांना किंवा दुखापतींना थेट आमंत्रण देत आहे, ज्यामुळे रस्त्यावरून चालताना किंवा प्रवास करताना प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकणे अधिक सतर्क वाटेल अनिवार्य आहे. तुमच्या शारीरिक मानसिक सुरक्षतेसाठी या काळात कोणतीही जोखीम पत्करणे टाळावे. या सर्व भयावह आणि तणावपूर्ण काळात खचून न जाता स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्याची काळजी घेतली आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून शांतता टिकवली तर तुम्ही ग्रहांच्या या सर्व नकारात्मक भयंकर प्रभावातून अगदी सही सलामत आणि सुरक्षितपणे बाहेर पडू शकाल. 2026च्या या रहस्यमय आणि या महिन्यात तुमच्या मागे एकामागोमाग एक येणारी संकटे, शत्रूंचा डाव, कौटुंबिक तणाव, भयंकर आजारपण, अशा पैशांची भीषण टंचाई जर तुम्हाला कायमची दूर करायची असेल तर ब्रह्मांडातील सुप्त शक्तींना, ग्रहांना प्रसन्न करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या कुंडलीतील अशुभ योगदोष मिटवून नशिबाची पूर्ण साथ मिळण्यासाठी काही अत्यंत सोपे पण प्रचंड शक्तिशाली आणि चमत्कारिक महाउपाय तुम्हाला या काळात नक्की करावे लागतील. कुंभ राशींच्या माझ्या लाडक्या जातकांनो, या नकारात्मक प्रभावापासून संरक्षण मिळवण्यासाठी खालील उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहेत. गुरुवारी विशेष पूजा. प्रत्येक गुरुवारी भगवान श्री विष्णूंची अत्यंत भक्तिभावाने विधिवत पूजा करणे, विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. दान धर्म, गरजूंना किंवा अनाथ आश्रमात पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे जसे की चण्याची डाळ, हळद, केशर, पिवळी मिठाई अथवा धान्याचे दान करा. यामुळे गुरुग्रहाची विष्णूची कृपा प्राप्त होते. तिळाचा उपाय. दररोज सकाळी घराबाहेर पडताना कुलदेवतेचे मनोभावे स्मरण करा आणि आपल्या कपाळाला हळदीला आणि केशराचा टिळा नक्की लावा. एक साधा उपाय तुमच्या भूतिका अध्यम शक्तिशाली रक्षा कवच तयार करत आहे. या दिव्य उपायामुळे तुमच्या राशीवर फेर धरून असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि दृष्ट एका क्षणात नष्ट होईल आणि यशाचे नवीन मार्ग खुले होतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुंभ राशींच्याच लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.